शासकीय पातळीवर सुद्धा साजरा होत होता। आणि आज या नाशिक नगरीमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये या वर्षभर चाललेल्या सोहळ्याची सांगता आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होते आहे। तेव्हा ह्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दिवस आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र शासन, त्याचप्रमाणे डॉक्टर कैलासजी कमोद साहेब, सकाळ पेपर्सचे मुख्य संपादक समूह संपादक माननीय विक्रमरावजी कांबळे साहेब, या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत भास्करांनस, सेक्रेटरी श्रीयुत पिलाई आणि श्रीयुत राजनजी मंचावरती उपस्थित आहेत। या सर्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे आणि या संस्थेविषयी सुद्धा थोडीशी माहिती देणं इथे कर्तव्य आहे आपलं। आणि म्हणूनच या संस्थेचं जे ध्येय वाक्य आहे ते सुरुवातीला आपण जाणून घेऊया। आमची भाषा, कला आणि प्रेम, आमचा धर्म मानवता, आमचे ध्येय, ती संस्था पीपल्स आर्ट सेंटर हे आहे। या संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी गोपकुमार कृष्णा पिलाई 1960 मध्ये मुंबईला आले। महाराष्ट्रातील संस्कृती आणि विविध क्षेत्रामधील थोर व्यक्तिमत्वांशी त्यांचा संबंध आला आणि आपल्या कर्तृत्वानं त्यांनी भारतामध्ये आपलं नाव हे सर्वतोमुखी केलं। पीपल्स आर्ट सेंटरचा उदय 1979 मध्ये मुंबई येथे जी.के. पिलाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाला। सुरुवातीला तरुणांच्या एका छोट्याशा गटानं सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आणि हळूहळू या संस्थेच्या कार्याचा विस्तार हा भारतभर वाढू लागला। या संस्थेनं आयोजित केलेले जे काही महत्त्वाचे कार्यक्रम त्याचा थोडासा काय निवडक कार्यक्रमांचा जरी उल्लेख करायचा झाला तर 5 नोव्हेंबर 1983 रोजी रंगभवन मुंबई येथे 650 चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या पद्मभूषण प्रेम नझीर यांचा सत्कार या संस्थेतर्फे करण्यात आला। 1986 मध्ये सायन मुंबई येथील रूपम चित्रपटगृहामध्ये आठवडाभर चित्रपटांचा महोत्सव या संस्थेनं साजरा केला। 30 दिवसाचं विशाली सर्पांवरचं शैक्षणिक प्रदर्शन दिलेल्या संस्थेनं भरवलं। 8 सप्टेंबर 1989 रोजी या दूरदर्शन मालिकेतील सर्व चमूचा सत्कार करण्यात आला। 24 ऑगस्टला ओणम या साली नेहरू सेंटर मुंबई येथे कलात्मक चित्रपट सजाए काला पाणी या चित्रपटाच्या चमूचा त्यांनी सत्कार केला। आणि शंभूनाथ हॉलमध्येच राजाला त्यावेळेचे डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पी.टी. उषा यांचाही सत्कार करण्यात आला। अशा प्रकारचे मोठमोठे कार्यक्रम या संस्थेनं स्थापन केले आणि आज आपल्या नाशिककरांचं आणि नाशिकचं भाग्य म्हटलं पाहिजे की या संस्थेनं हा सांगता समाज यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी इथे निमंत्रित करतो। श्रीयुत पिलाई आजचे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्माननीय साहेब आणि नाशिक जिल्हाधिकारी पी. वेलस आणि सकाळ वृत्तपत्रांचे मुख्य संपादक कांबळे साहेब आणि निमंत्रण स्वीकारून इथे उपस्थित असलेल्या सर्व नाशिककरांना मनपूर्वक अभिवादन आणि सुस्वागत। या संस्थेच्या वतीनं पीपल आर्ट सेंटरच्या वतीनं एक अतिशय सुंदर अशी स्मरणिका बनवण्यात आलेली आहे आणि त्या स्मरणिकेचं प्रकाशनही इथे आपल्या समोर होणार आहे। जवळजवळ 2.25 पानांची ही स्मरणिका आर्ट पेपर वापरलेले या स्मरणिकेचं प्रकाशन आपल्या समोर मंचावरती झालेलं आहे आणि
आम्हाला अशी खात्री आहे की ही स्मरणिका हातात घेतल्यानंतर आपल्या सगळ्यांनी त्यांच्या प्रती जी कृतज्ञतेची भावना आहे ती व्यक्त करायची. तेव्हा अशा सन्माननीय व्यक्तींचा सत्कार आता इथे आपण करतो आहोत आणि हा सत्कार करण्यासाठी अर्थातच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय भुजबळ साहेब यांना मी विनंती करतोय. त्या व्यक्तीच्या कार्याची थोडक्यामध्ये माहिती सुरुवातीला इथे दिली जाईल आणि मग त्यांना मी आपल्या सन्मानाचा कृपा करून स्वीकार करावा ही त्यांना विनंती. देशामध्ये यशस्वी होतो आणि असा सरस्वतीचा वरदहस्त लाभलेली आपल्या नाशिकमधली एक सर्वपरिचित व्यक्ती म्हणजे डॉक्टर मोस गोसावी सर. झाला तर वयानं सर्वात तरुण वयामध्ये म्हणजे 22व्या वर्षी सरांनी प्राचार्य पद भूषवून शिक्षण क्षेत्रामध्ये एक इतिहास निर्माण केलेला आहे जो आजपर्यंत कोणीही पुसू शकलेला नाही. त्याचप्रमाणे नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीची ओळख एक दर्जेदार शैक्षणिक संस्था म्हणून आपण मानतो. गोसावी सर प्रदीर्घ काळ या संस्थेचे सेक्रेटरी आहेत आणि या संस्थेच्या माध्यमातून आणि तेही सगळे पेपर इंग्रजीमधून देताना बोर्डामध्ये प्रथम येण्याचा विक्रम देखील सरांनी केलेला आहे. अतिशय कमी वयामध्ये प्राचार्य त्यांच्या शिरपेचामध्ये आहे राजीव गांधी फाउंडेशन पुरस्कार, आंतरराष्ट्रीय मास्टर अतिशय उचित आहे. सुसंस्कारित असं व्यक्तिमत्व आहे. मूळचे तामिळनाडू प्रांतातील थिट्टागुडी येथील निराशूस आहे. कृषी विषयामध्ये अव्वल श्रेणीमध्ये ते उत्तीर्ण होत गेले. त्यानंतर आयुर्वेद या प्राचीन भारतीय उपचार पद्धतीच्या प्रचार प्रसारातून अग्रगण्य अशी ही व्यक्ती आहे. वैद्य विक्रांत जाधव यांची त्याबद्दल आपल्या मनात असलेला विश्वास हा कमजोर नाही परंतु बलवान करणारे एक व्यक्तिमत्व आपल्या नाशिकमध्ये आहे. विश्वास ठाकूर सामाजिक कार्याप्रमाणे शैक्षणिक सांस्कृतिक कार्यामध्ये विश्वास ठाकूर यांचा अगदी सक्रिय सहभाग असतो. अनेक संस्था अनेक कलावंतांच्या पाठीशी ते सतत उभे असतात. वैयक्तिक पातळीपासून जागतिक पातळीपर्यंत आर्थिक परिस्थिती जर ठीक असेल तरच आपलं जीवन ठीकठाक आहे असं आपण समजतो. तर असे या क्षेत्रातील अर्थतज्ञ म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते डॉक्टर विनायक गोविलकर यांना मी आपल्या निमंत्रित करतो आहे. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती गोविलकर सरांनी सादर केलेले आहे. या विषयात आम्हा वृक्षतोडीमुळे आपण राहतो ती वसुधा यामध्ये आलेली आहे आणि ही गोष्ट एका वसुधेच्या लक्षामध्ये आहे आणि ही वसुधा सिद्ध झाली. आपण राहतो त्या वसुधेला या दुष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी. नाव वसुधा फाळके. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये धडाडीनं काम करणारी ही वसुधा आपली ओळख तिने या क्षेत्रामध्ये निर्माण केलेली आहे. वृक्षारोपण वृक्ष संवर्धन या कामामध्ये अग्रेसर असताना दुसरीकडे अनावश्यक आणि अनाधिकृत वृक्षतोडीला तीव्रपणे विरोध करून या वसुंधरेचं रक्षण करण्याचं हे आपण खास अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांच्या कार्याचं कौतुक त्यांना हे सन्मान हे नातं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा नाशिकचा हंसराज पाटील हा पाण्यापासून दूर राहणं शक्यच नव्हतं. हंसराज पाटील आपली जलतरण स्पर्धांमध्ये अनेक प्रकारचे रेकॉर्ड करून आपलं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती उज्ज्वल करणार आणि त्याचबरोबर नाशिकांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करणारा हा हंसराज पाटील आपल्यासोबत मी यादी वाचण्याचा प्रयत्न केला एक तासभर सहज झाला आहे. अशा वेगवेगळ्या स्पर्धांमधून आणि अतिशय चांगला बोलतो देखील तुमच्या माझ्या सुद्धा एक उमेद एक प्रेरणा देणारा हा पण असा तिसरा डोळा लाभलेली एक व्यक्ती आपल्या नाशिकमध्ये आहे आणि हा तिसरा डोळा अर्थात आहे कॅमेऱ्याचा.
प्रसिद्ध कॅमेरामन अर्थात फोटोग्राफर किशोर अहिरराव यांना जनतेने निमंत्रित करणार आहे. डोळे असतात तो माणूस आणि दृष्टी असते ती व्यक्ती. किशोर अहिरराव अशी वेगळी दृष्टी असलेली व्यक्ती आहे. कॅमेऱ्याच्या आणि फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये आज नाशिकमध्ये किशोर अहिरराव यांनी खूप मोठं नाव कमावलेलं आहे. मोठमोठे विषय घेऊन त्यांनी फोटोग्राफी केलेली आहे. साधी फोटोग्राफी तर आहे, परंतु आकाशातून हेलिकॉप्टरमध्ये बसून जी फोटोग्राफी खास मानली जाते या क्षेत्रामध्ये ती फोटोग्राफी देखील किशोर अहिरराव यांनी केलेली आहे. आणि त्यांचं कर्तृत्व देखील खूप मोठं आहे. अनेक स्वरूपाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आज या कार्यक्रमासाठी बिहारचे राज्यपाल वासु गवई सर येणार होते. त्यांच्या हस्ते त्यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आलेला आहे. आहे तेव्हा आजचा हा पुरस्कार त्यांच्या फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये त्यांना आणखी मोठमोठी आव्हानं पेलायला सक्षम करेल म्हणून त्यांचं खास अभिनंदन किशोर अहिरराव. पिकांवरील संशोधन, त्यासाठी उत्कृष्ट खतं निर्माण करणं असे प्रयोग बर्वे सरांनी केलेले आहेत. त्या मिश्रण तयार केलेलं आहे. त्याचे वेगवेगळे प्रयोग प्रयोगशील शेतकरी सहकार भावनेतून सहकार्याचं पाऊल उचलणारे, स्वाध्याय परिवाराच्या कार्यातून माणूस आणि वृक्ष उभे करणारे प्रोफेसर, त्यांचा हा आजचा पुरस्कार म्हणजे पांडुरंग शास्त्री. त्याच क्षेत्रामध्ये कार्य करणारे दिलीप बुधाजी वाघ म्हणजे बुधा शेट्टींचे चिरंजीव यांचं हे खाद्यपदार्थाच्या निर्मितीमध्ये एक विशिष्ट ठसा उतरला म्हणून आज आपण ते सत्कार करतो आहोत. बाहेर ग्राहकांची लाईन लागलेली असते आणि तयार केलेले पदार्थ किंवा सांगतात हे त्या रांगेमधल्या लोकांना कळत सुद्धा नाही. इतकी लोकप्रियता आहे. नुसत्या नाशिकमध्येच नाही तर नाशिकच्या बाहेर, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांचं नाव पोहोचलेलं आहे. भाषेचा अभिमान असतो आणि उर्दू या भाषेच्या प्रसारासाठी, समृद्धीसाठी जे जे करता येते ते सगळं करणारे डॉक्टर शाह नूर इलाही अमीर हे अध्यापकीय आणि सामाजिक अशा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काही काळ या संस्थेच्या केलेला आहे. मौलाना आझाद उर्दू विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सल्लागार म्हणून ते काम करतात. डॉक्टर शांकर यांना मी आता इथे निमंत्रित करणार आहे. फाळकेंची 142वी जयंती आणि अशा शुभदिनी चित्रपट क्षेत्रामध्ये दादासाहेब फाळकेंचा वारसा आपल्या कर्तृत्वानं ज्यांनी खरोखर जपलेला आहे ते नाशिकचे चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजीव पाटील यांना आज आपण या शुभदिनी बहुमान देतो आहोत. त्यांना मी हा बहुमान स्वीकारण्याची विनंती करतोय. सुवर्णा पाटील, सावंत, प्राध्यापक विवेक सावंत, अशा प्रकारचं वर्णन त्यांना लागू होऊ शकतं अशी आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त राजपत्रित प्रशासकीय अधिकारी म्हणून अल्हाज अजमत खान यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. मुस्लिम एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे सरचिटणीस, ऑल इंडिया ह्युमन हेल्थ ऑर्गनायझेशनचे नामनिर्देशित सदस्य, बजमे साहबचे सचिव, बजमे याराचे सचिव, रजा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि जिल्हा पदस्थीय प्रशासकीय अधिकारी, कितीतरी त्यांनी भूषवलेली पदं आणि संस्था यांची इथे यादी वाचून दाखवता येईल. परंतु मला वाटतं एवढ्यावरून अल्हाज साहेबांचं जे कर्तृत्व आहे ते निश्चितपणे सिद्ध होईल आणि त्यांच्या या कर्तृत्वाला माणूस म्हणून ओळखणारे आणि माणसाची माणूस म्हणून ओळख करून देणारे उत्तम कांबळे साहेब मंचावरती विराजमान झालेले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काय सांगायचं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कांबळे साहेबांची पुस्तकं जी प्रकाशित झालेली आहेत साकार झालेली आहे. भटक्या जमाती, देवदासी आणि लग्नपूजा, भटक्यांचं लग्न, कुंभमेळा, साधूंचा की संधी साधूंचा, अनिष्ट प्रथा, अशा अति खरे खरे जे आहेत ते योगेश खरे असतं. झी न्यूजवर योगेश खरे आहेत हे म्हटल्यावरती प्रेक्षक आधी झी न्यूज बघतात
आणि मग न्यूजसाठी दुसरं कुठलं चॅनल शोधायची गरजच आपल्याला लागत नाही. योगेश खरे यांनी देखील आतापर्यंत अनेक बहुमान प्राप्त केलेले आहेत. तेव्हा योगेशजींचं खास अभिनंदन. पत्रकार परिचित नाही अशी व्यक्ती खरोखर सापडणार नाही. जिल्ह्यातील एक लोकाभिमुख डॉक्टर म्हणून त्या सर्वांना परिचित आहेत. त्यांचे पती डॉक्टर जगदीश कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जगदीश फाउंडेशनची त्यांनी स्थापना केली आणि समाजालाही आतापर्यंत अनेक बहुमान प्राप्त झालेले आहेत. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षा सन्मान पुरस्कार, आदर्श महिला, आदर्श माता पुरस्कार, चेहऱ्यावर अनेक प्रश्न म्हणून लागलेले आहेत. शब्दांना तुम्ही काय देता? न राहून एकदा तिनं मला विचारलं, तुला जे जे हवं ते सर्व देतो मी, मग आमचे ऐकतेच होय ना? मग शब्दांनाही जे हवं ते दिलं की ते आपलं ऐकतात आणि कवितेमध्ये येतात. खलील मोबिता एक प्रसिद्ध कवी. खलील कवी सदाशिव पाटील. केवळ एकटी व्यक्ती सुद्धा आपल्या कर्तव्यावरती आपल्या क्षेत्रामध्ये व्यापक असं काम करू शकते याचं उदाहरण म्हणजे प्रकाश पाटील. बिल्डर आणि डेव्हलपरचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि या क्षेत्रामध्ये आज एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं नाव आहे. आपण तो पदार्थ बनवणाऱ्याला तर दाद देतोच, पण त्या पदार्थामध्ये वापरलेल्या मसाले बनवणाऱ्याला सुद्धा दाद देतो. असे चविष्ट मसाले, दर्जेदार मसाले याची निर्मिती करणारे हेमंत राठी यांना मी आता इथे निवेदन करणार आहे. त्या वडिलोपार्जित व्यवसायाची उन्नती आज त्यांच्या कर्तृत्वाने केलेली आहे. ICWA त्यांनी केलं. नोकरीच्या शोधात न फिरता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि सावरपाडा एक्सप्रेस येथे आहे. आता सावरपाडा एक्सप्रेस म्हटल्यानंतर इथे कोण येणार हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा या खेड्यातील मुलगी धावण्याच्या स्पर्धेमध्ये जागतिक स्तरावर नाव मिळवते. हे निव्वळ आश्चर्य. काळाच्या आणि पुढे येणाऱ्या खेळाडूंसाठी एक आव्हान म्हणून त्या देशामध्ये त्यांचे प्रशिक्षक म्हणून अतिशय कष्टपूर्वक त्यांची डबल करणारे सिंग यांचंही अभिनंदन त्या ठिकाणी. कविता राऊत यांच्या पुरस्कारांची त्यांनी केलेल्या रेकॉर्डची यादी माझ्यासमोर भरपूर आहे, परंतु माझ्या वाचून आदरणीय व्यक्तिमत्व, ज्येष्ठ व्यक्तिमत्व, नेताजी फुले, लेखक, दिग्दर्शक, नेपथ्य, संगीत दिग्दर्शक, नाटकाची जेवढी जेवढी अंग आहेत ती सगळी अंग दादांनी एकपात्री पद्धतीनं साकारली. नितीन देसाई यांच्या उपस्थितीमध्ये दादाचा सत्कार करण्यात आला होता. नाशिककरांना आठवत असेल सायकल नाटक शिखरावर जाऊन पोहोचतो, पण शालेय जीवनापासून हा आलेख सतत उंचावर ठेवणं हे फार थोड्यांना साधतं आणि ही गोष्ट ज्यांना साधलेली आहे ते नाव आहे प्राध्यापक गिरीश पिंपळे. त्या क्षेत्रामधलं त्यांचं जे ज्ञान आहे ते सिद्ध करणारं सगळं आहे. विविध वृत्तपत्रांमधून पीपल्स आर्ट्स सेंटरचे अध्यक्ष नास्करकर साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी माननीय महापौरांना बुके द्यावा आणि आपलं समाजाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. पर्यटन चौधरी यात्रा कंपनीचा मोठा वाटा आहे आणि या चौधरी यात्रा कंपनीचे ब्रिजमोहनजी चौधरी यांचं योगदान त्यामध्ये आणखी महत्त्वाचं आहे. देशभरातील यात्रा कंपन्यांमध्ये आपलं अव्वल स्थान अबाधित ठेवण्याचं कार्य ब्रिजमोहनजी आणि चौधरी यात्रा कंपनी यांनी केलेलं आहे. तीर्थस्थळांना अतिशय दरामध्ये यात्रा आयोजित करणं, बसेस उपलब्ध करून देणं हे काम चौधरी यात्रा कंपनीनं सातत्याने केलेलं आहे. लोकज्योतीसारखं साप्ताहिक चौधरी यात्रा कंपनीनं सतत झटत असतात. त्यांची आवड असली की सवड काढता येते असं आपण म्हणतो.
झहीर सर म्हणजे शेख झहीर अब्दुल कादीर यांना आपल्या उपजीविकेसाठी वेगळी नोकरी करावी लागली. मनासाठी मात्र त्यांनी वेगळं क्षेत्र निवडलं आणि पहिल्यापासून आवड असलेल्या अध्यापन क्षेत्राचा त्यांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला. 1994 मध्ये रजनुमा स्कूलची त्यांनी स्थापना केली आणि अल्पावधीमध्ये शासकीय मान्यता देखील त्यांनी मिळवली. ते नाशिकचे योगगुरू विश्वास मंडलिक यांचं शिक्षण म्हणजे सर इंजिनियर. सातपूरच्या एमआयडीसीमध्ये त्यांची एक फॅक्टरी पण आहे, परंतु नंतर योगी कटारिया अशोकजी कटारिया साहेब आज इथे नाही आहेत उपस्थित, परंतु त्यांच्या वतीनं पुरस्कार घेण्यासाठी त्यांच्या परिवारातलं त्यांच्या उद्योग समूहातलं कोणी असेल तर फॅक्टर आहेत ते या सन्मानाचा स्वीकार करतात. राजेगावकर. अनंत आमची ध्येयासाठी अनंत आशा किनारा तुला पामरा ह्या कुसुमाग्रजांच्या ओळी स्वकर्तृत्वानं सिद्ध करणारे अनंत राजेगावकर आणि जे प्रयत्नशील असतात अशा व्यक्ती फार विरळ असतात. शिव वेणुगोपाल BN यांची आजवरची जर कारकीर्द आपण बघितली तर वरचं वाक्य तंतोतंतपणे त्यांना लागू शकतं. सर्वांनी कृपा करून मंचावरती यावं अशी विनंती आहे सगळ्यांना. बुधा हलवाई यांचे ललित वाघ हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरील पाहुण्यांना मिठाई भेट म्हणून देत आहेत. ललितजी वाघ सन्माननीय पुरस्कार ज्यांना देण्यात आलेले आहेत त्या सर्व व्यक्तींना मी मंचावरती निमंत्रित करतो. थोड़ा क्लोज. विविध क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सन्माननीय 30 व्यक्तींचा सन्मान या कार्यक्रमातून आपण केलेला आहे. सर्व सन्माननीय व्यक्तींच्या मनामध्ये काही ना काहीतरी भावना असतील, ज्या भावना इथे व्यक्त असतात हे नक्की, परंतु शेवटी वेळेची मर्यादा आहे आणि म्हणून सगळ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक सर्व कांबळे साहेब त्यांचा सन्मान झालेला आहे. त्या सर्व व्यक्तींच्या वतीनं कांबळे साहेब मानले. एक सूचना, MH 15672 या गाडीला पेट्रोल लीक झालेलं आहे, तेव्हा त्या गाडीशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी त्वरित ते बघावं. MH 15672. नाशिकचे पालकमंत्री आदरणीय भुजबळ साहेब, उपस्थित सर्व बंधूंना आणि भगिनींना
पीपल्स आर्ट सेंटर मुंबईतर्फे नाशिकमधल्या काही कर्तबगार अशा मंडळींचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रातली ही सगळी मंडळी आहे आणि त्यांना किर्लोस्करांच्या नावाने पुरस्कार देण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये किर्लोस्करांच्या सारखे दिग्गज कृषी उद्योजक यांच्या नावाने हा सत्कार मिळालेला आहे. या सर्व सत्कारार्थींच्या वतीने मी संस्थेला मनापासून धन्यवाद देतो. महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये नाशिकच्या स्मरणात राहील असा कार्यक्रम या संस्थेने केलेला आहे. या संस्थेला उपस्थित सर्वांना मी सर्व या पुरस्कारार्थींच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद देऊन इथे थांबतो. सन्माननीय कांबळे साहेब, सन्मान नाशिकच्या सन्मान्य श्री गुसावी साहेब, सर्व अनेक उपस्थित मान्यवर उपस्थित आहेत. कलेक्टर साहेब जाधव आहे, वसुराव फाळके आहे, राजीव पाटील विशेष तालुक्यात काकू सावंतले अतिशय आमची मंडळी त्यांना स्वस्त सुवर्ण महोत्सव त्याची सांगता आहे. त्यानिमित्तानं सगळीकडे कार्यक्रम असताना त्या पूर्वसंध्येला या संस्थेने शंतूराव किर्लोस्कर यांच्या नावानं नाशिकमधल्या अतिशय चांगल्या गुणवंत अशा व्यक्तींचा सत्कार केलेला आहे. आज दादासाहेब फाळके यांना सुद्धा स्मरण करण्यात, त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा दिवस आहे. नाशिकमध्ये येऊन हा चांगला कार्यक्रम केल्याबद्दल मी या संस्थेचे आभार मानतो.